स्वागत आहे आपल्या सर्वांचं या व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, आपण आज या व्हिडिओपासून आपण फोर्थ सेमिस्टर सेकंड इयर फोर्थ सेमिस्टरचा आपण सब्जेक्ट स्टार्ट करणार आहोत, जिओटेक्निकल इंजिनिअरिंग। ठीक आहे, खूपच बघायला गेलं तर खूपच सोपं आहे जर तुमच्या कन्सेप्ट पूर्ण क्लिअर झाला तर, आणि जर कन्सेप्ट जर तुम्हाला क्लिअर नसतील तर हा खूपच अवघड विषय होऊन बसतो। तर मित्रांनो, जिओटेक्निकल इंजिनिअरिंग हा तुम्हाला सेकंड इयर फोर्थ सेमिस्टरला सब्जेक्ट आहे डिप्लोमाला। त्याचबरोबर जिओटेक्निकल इंजिनिअरिंग हा खूपच महत्त्वाचा सब्जेक्ट आहे। तुम्ही डिप्लोमा नंतर ज्या काय गव्हर्नमेंटच्या जागा निघतात तर त्या गव्हर्नमेंटच्या जागेसाठी सुद्धा या जिओटेक्निकल इंजिनिअरिंग या सब्जेक्टवरती खूप काही MCQज किंवा खूप प्रश्न हे विचारले जातात। त्याच्यामुळे वेटेज ऑफ मार्क जिओटेक्निकल इंजिनिअरिंगला जास्त आहे। त्याचबरोबर जर तुम्ही भविष्यामध्ये इंजिनिअरिंग करणार असाल तर इंजिनिअरिंगला सुद्धा जिओटेक्निकल तुम्हाला GT1 GT2 म्हणजे जिओटेक्निकल 1 जिओटेक्निकल 2 असे दोन सब्जेक्ट आहेत। आणि त्याच्यामध्ये पण तुम्हाला बऱ्यापैकी जो आपण डिप्लोमाला स्टडी करणार आहोत तोच बऱ्यापैकी तुम्हाला सिलेबस जो आहे तो इंजिनिअरिंगला सुद्धा आहे। त्याच्यामुळे व्यवस्थितपणे हा सब्जेक्ट करा, खूपच सोपा आहे। मी तुम्हाला व्यवस्थितपणे पूर्ण कन्सेप्ट तुमच्या क्लिअर करणार आहे, त्याचबरोबर तुम्हाला पूर्ण नोट्स ह्या प्रोव्हाइड करून देणार आहे। तर चालू करूयात आपण या सब्जेक्टचा। ऑलरेडी आपण मार्क डिस्ट्रीब्युशन बघितलेलं आहे की कशा पद्धतीने मार्क डिस्ट्रीब्युशन आहेत। थिअरीला 70 मार्काचा पेपर आहे, प्रॅक्टिकल तुम्हाला 30 मार्काचा, प्रोग्रेसिव्ह असेसमेंट 30 मार्काची आहे। टोटल अशा पद्धतीने 100 आणि 40 मार्क तुम्हाला पास व्हायला लागतात। ठीक आहे, त्याचबरोबर प्रॅक्टिकल आहे, प्रॅक्टिकलपैकी 25 मार्क तुम्हाला एंड सेमिस्टर एक्झाम असेल प्रॅक्टिकलवरती, प्रोग्रेसिव्ह असेसमेंट 25। ठीक आहे, हे सगळ्या गोष्टी आपण डिस्कस केलेल्या आहेत। त्याच्यामध्ये आता जास्त टाईम आपल्याला स्पेंड नाही करायचा। तर त्याच्यामध्ये सिलेबस बघा, सिलेबसमध्ये टोटल 5 टॉपिक आहेत, हे आपण पूर्ण सिलेबस बघितलेलं आहेत। तर 5 टॉपिकची नावे इथे दिलेली आहेत, त्याचबरोबर त्याचं मार्क डिस्ट्रीब्युशनसुद्धा इथे आपण बघितलेलं आहे ऑलरेडी। तर एवढा सगळा, त्याचबरोबर पूर्ण सिलेबससुद्धा आपण डिस्कस केलेला आहे की युनिट नंबर 1मध्ये काय आहे, युनिट नंबर 2मध्ये काय आहे। ठीक आहे, तर अशा पद्धतीनं पूर्ण तो व्हिडिओ बघितला नसेल तर तुम्ही तो व्हिडिओ बघून घ्या। पूर्ण आपण जिओटेक्निकल इंजिनिअरिंग या विषयाबद्दल माहिती घेतलेली आहे। तर याच्यानंतर आपण जो आपला फर्स्ट युनिट आहे, युनिट नंबर फर्स्ट, ओव्हरव्ह्यू ऑफ जिओलॉजी अँड जिओटेक्निकल इंजिनिअरिंग। ठीक आहे, जी काय जिओलॉजी मीन्स दगडाच्या संदर्भात पूर्ण असतं, माहिती असते, तर त्याचा ओव्हरव्ह्यू आपण बघणार आहोत। आणि त्याचबरोबर जिओटेक्निकल इंजिनिअरिंग। तर अशा पद्धतीनं जो युनिट नंबर फर्स्ट आहे तो तुम्हाला 10 मार्कांसाठी येतो एक्झाममध्ये। किती मार्कांसाठी येणार आहे? 10 मार्कांसाठी तुम्हाला एक्झाममध्ये हा युनिट तुम्हाला येणार आहे। त्यामुळे त्या पद्धतीनं व्यवस्थितपणे स्टडी करा। त्याचबरोबर आपण क्वेश्चनसुद्धा पाहणार आहोत की एक्झाममध्ये या युनिटवरती कशा पद्धतीनं क्वेश्चन विचारले जातात। माझा शिकवायचा पॅटर्न तर तुम्हाला माहितीच आहे। ठीक आहे, तर त्यामुळे तुमच्या पूर्ण कन्सेप्ट या क्लिअर होऊन जातील। तर सिलेबसमध्ये सगळ्यात फर्स्ट 1.1मध्ये इंट्रोडक्शन आहे जिओलॉजीबद्दल, त्याचे डिफरंट ब्रँचेस आपण पाहणारच आहोत। नेक्स्ट आहे 1.2मध्ये पेट्रोलॉजी, रॉक्स आहे, त्याचं क्लासिफिकेशन्स आहेत। ठीक आहे, ते पण आपण इग्नियस रॉक्स, सेडिमेंटरी, मेटामॉर्फिक रॉक्स हे आपण बघणार आहोत। 1.3मध्ये सॉईल आहे, इम्पॉर्टन्स त्याचे आपण बघणार आहोत। सिव्हिल इंजिनिअरिंग स्ट्रक्चरमध्ये सॉईलचे काय इम्पॉर्टन्स आहेत। त्याच्यानंतर फील्ड ॲप्लिकेशन्स ऑफ जिओटेक्निकल इंजिनिअरिंग, जिओटेक्निकल इंजिनिअरिंगचे फील्ड ॲप्लिकेशन कोणकोणते आहेत। मग त्याच्यामध्ये फाउंडेशन असेल, पेवमेंट डिझाईन असेल, डिझाईन ऑफ अर्थ रिटेनिंग स्ट्रक्चर असेल किंवा अर्धन डॅम असेल। तर हा पूर्ण सिलेबस आपण युनिट नंबर 1मध्ये आपण पूर्णपणे डिटेलमध्ये डिस्कस करणार आहोत मित्रांनो। तर व्हिडिओला पॉज करा, पूर्ण सिलेबस तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये लिहून घ्या, प्रॉपर व्यवस्थित नोट्स बनवा ज्या पद्धतीनं मी तुम्हाला प्रेझेंटेशन केलेलं आहे। ठीक आहे, मला पण खूप टाईम लागतो मित्रांनो, एक एक वर्ड मला टाईप करावा लागतो, त्याला प्रॉपर प्रेझेंटेशनमध्ये त्याला सेट करावं लागतं, तेव्हा कुठं नोट्स बनतात। ठीक आहे, तर लिहून घ्या व्यवस्थितपणे। तर आपण 1.1ला आपण स्टार्ट करूयात। ठीक आहे, तर 1.1 बघा, इंट्रोडक्शन ऑफ जिओलॉजी आहे, डिफरंट ब्रँचेस ऑफ जिओलॉजी, इम्पॉर्टन्स ऑफ जिओलॉजी फॉर सिव्हिल इंजिनिअरिंग स्ट्रक्चर अँड कॉम्पोजिशन ऑफ अर्थ। तर एवढा सिलेबस आहे मित्रांनो। ठीक आहे, तर हा पूर्ण सिलेबस आपण व्यवस्थितपणे पॉईंटमध्ये आपण डिव्हाइड केलेला आहे आणि आपण पॉईंट वाईज आपण पाहणार आहोत। तर या 1.1वरती सगळ्यात पहिल्यांदा क्वेश्चन बघा, एक्झाममध्ये फायनल एक्झाममध्ये आत्तापर्यंत कशा पद्धतीनं क्वेश्चन विचारलेले आहेत 1.1वरती। तर सगळ्यात फर्स्ट क्वेश्चन बघा, एक्सप्लेन द इम्पॉर्टन्स ऑफ जिओलॉजी इन सिव्हिल इंजिनिअरिंग कन्स्ट्रक्शन। सिव्हिल इंजिनिअरिंगच्या कन्स्ट्रक्शनमध्ये जिओलॉजीचं
काय इम्पॉर्टन्स काय आहे, ठीक आहे. तर हा पॉईंट आपण बघणार आहोत, इम्पॉर्टन्स ऑफ जिओलॉजी फॉर सिव्हिल इंजिनिअरिंग स्ट्रक्चर या पॉईंटमध्ये. नेक्स्ट आहे डिफाईन जिओलॉजी अँड स्टेट इट्स ब्रँचेस. तुम्हाला जिओलॉजीची डेफिनेशन तुम्हाला लिहायची आहे, त्याचबरोबर त्याचे ब्रँचेस तुम्हाला लिहायचे आहेत. 2 मार्कांसाठी हा प्रश्न आलेला आहे. फर्स्ट क्वेश्चन 4 मार्कांसाठी आलेला आहे एक्झाममध्ये. थर्ड क्वेश्चन बघा, डिफाईन मिनरॉलॉजी अँड पेट्रोलॉजी. तुम्हाला मिनरॉलॉजीची डेफिनेशन लिहायची आहे आणि पेट्रोलॉजीची डेफिनेशन लिहायची आहे. 2 मार्कांसाठी प्रश्न आला आहे. नेक्स्ट बघा, इम्पॉर्टन्स ऑफ जिओलॉजी इन सिव्हिल इंजिनिअरिंग. सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये जिओलॉजीचं काय इम्पॉर्टन्स आहे, 4 मार्कांसाठी हा प्रश्न आलेला आहे. स्टेट एनी 4 इम्पॉर्टन्स ऑफ जिओलॉजी, हा पण 4 मार्कांसाठी प्रश्न आलेला आहे. तर अशा पद्धतीने मित्रांनो याच पॅटर्नमध्ये क्वेश्चन येतात एक्झाममध्ये. याच्या व्यतिरिक्त मी जे तुम्हाला शिकवत आहे त्याच्या व्यतिरिक्त एक्झाममध्ये काहीही येणार नाही आहे, ठीक आहे. तर व्यवस्थितपणे स्टडी करा. आपण एक्झाम क्वेश्चन बघितलेले आहेत या पॉईंटवरती, 1.1 वरती कशा पद्धतीनं क्वेश्चन हे विचारलेले आहेत. तर आपण 1.1ला आता खऱ्या अर्थाने सुरुवात करूयात. तर 1.1 मधला एक छोटासा पॉईंट, इंट्रोडक्शन ऑफ जिओलॉजी, तो बघूयात. तर 1.1.1 अशा पद्धतीनं डिवायडेशन केलेलं आहे सब पॉईंटमध्ये. तर इंट्रोडक्शन ऑफ जिओलॉजी. जिओलॉजी म्हणजे काय तर बघा, द सायन्स दॅट डील्स विथ द स्टडी ऑफ अर्थ ॲज अ प्लॅनेट. म्हणजे बघा जिओलॉजी म्हणजे काय तर आपण जे काय अर्थ म्हणजे जे काय पृथ्वी आहे आपला प्लॅनेट, ठीक आहे, तर त्याचा आपण स्टडी करतो. मग स्टडी करतो अर्थचा आपण काय करतो, स्टडी करतो. म्हणजे काय करतो बघा, इट डील्स विथ ओरिजिन, एज, इंटेरियर ऑर स्ट्रक्चर अँड हिस्ट्री ऑफ द अर्थ. अर्थचा आपण स्टडी करतो म्हणजे काय करतो तर त्याचं कधी ओरिजिन काय आहे, एज काय आहे त्या अर्थची आपल्या, त्याचबरोबर इंटेरियर स्ट्रक्चर कसं आहे, इंटेरियर ऑर एक्सटेरियरचं अर्थचं स्ट्रक्चर कशी आहे, अर्थची हिस्ट्री काय आहे, ठीक आहे. तर याचा सगळ्यांचा स्टडी जो आहे तो आपण कशामध्ये करतो, जिओलॉजीमध्ये करतो. नेक्स्ट बघा, इट डील्स विथ इव्हॉल्युशन अँड मॉडिफिकेशन, एक्सटिंक्शन ऑफ व्हॅरियस सरफेस फीचर्स. म्हणजे जे काय पृथ्वी आहे आपली त्याचं उत्पत्ती कशी झाली किंवा त्याच्यामध्ये मॉडिफिकेशन काय काय झाले, बदल काय काय झाले, त्याचबरोबर जे काय सरफेस फीचर्स आहेत म्हणजे जे काय जमिनीवरती काय जे काय वेगवेगळे वैशिष्ट्ये आहेत तर त्याचं आपण काय करतो, एक स्टडी करतो. कशामध्ये, जिओलॉजीमध्ये. नेक्स्ट बघा, इट डील्स विथ मटेरियल मेकिंग ऑफ द अर्थ. म्हणजे अर्थ कशापासून बनलेले आहे, मटेरियल कोणकोणतं आहे किंवा अर्थवरचं कोणकोणतं मटेरियल कशा पद्धतीनं बनलेलं आहे, तर याचा पूर्ण स्टडी जो आहे, स्टडी ऑफ अर्थ म्हणजेच आपण जिओलॉजीमध्ये पूर्ण या तिन्ही पॉईंटचा म्हणजे संबंधित काय तर जे काय अर्थ आहे आपलं पृथ्वी आहे, पृथ्वीचं जे काय स्ट्रक्चर आहे मग त्याच्यामध्ये पूर्ण स्ट्रक्चरमध्ये त्याच्यामध्ये जमीन, पाणी, हवा, ठीक आहे, या पूर्ण घटकांचा आपण स्टडी करतो. तर त्याला काय म्हणतो आपण, जिओलॉजी म्हणतो, ठीक आहे. समजलं, जिओलॉजी डेफिनेशन समजली तुम्हाला. तर डेफिनेशन विचारली तर हा एक पॉईंट लिहून तुम्ही हा एक जरी पॉईंट लिहिला, हा एक पॉईंट किंवा याच्यातला एखादा दुसरा पॉईंट लिहिला तरी तुम्हाला फुल मार्क्स हे भेटून जातील. समजलं. नेक्स्ट 1.1.1 हा ते कंप्लीट झालेला आहे. तर नेक्स्ट पॉईंट जो आहे 1.1.2 डिफरंट ब्रँचेस ऑफ जिओलॉजी. डिफरंट ब्रँचेस म्हणजे काय, जिओलॉजीचे वेगवेगळे ब्रँचेस आहेत. असं एक नाही आहे की आपण तुम्हाला जर करिअर करायचं झालं तर तुम्ही या 9 पैकी, ठीक आहे, याच्यामध्ये कोणत्याही एका स्पेसिफिक फील्डमध्ये तुम्ही तुमचं करिअरसुद्धा करू शकता. एवढ्या ब्रँचेस आहेत जिओलॉजीच्या, ठीक आहे. तर बघूयात ब्रँचेस, जिओलॉजीच्या ब्रँचेस कोणकोणत्या आहेत. जसं सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये असतं बघा, सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये प्लॅनिंग इंजिनिअरिंग वेगळा असतो, ठीक आहे, बिल्डिंग इंजिनिअरिंग वेगळा असतो, ठीक आहे, त्याचबरोबर साईट इंजिनिअरिंग वेगळा असतो, क्वालिटी इंजिनिअरिंग वेगळा असतो. अशा पद्धतीनं जिओलॉजीमध्ये सुद्धा आपण काय ब्रँचेस डिस्ट्रीब्यूट केलेले आहेत. तर त्याच्यातले फर्स्ट ब्रँच बघा, फिजिकल जिओलॉजी आहे, जिओमॉर्फॉलॉजी आहे, मिनरॉलॉजी आहे, पेट्रोलॉजी आहे, ठीक आहे, हिस्टॉरिकल जिओलॉजी आहे, स्ट्रक्चरल जिओलॉजी आहे, त्याचबरोबर इकॉनॉमिक जिओलॉजी आहे, इंजिनिअरिंग जिओलॉजी आहे, जिओ इन्फॉर्मॅटिक्स. तर अशा पद्धतीनं याच्या व्यतिरिक्त अजून 2-4 ब्रँचेस आहेत मित्रांनो, पण आपल्याला सिलेबसला एवढ्याच आहेत, पण आपण एवढ्याच बघणार आहोत. तर अशा पद्धतीनं या जिओलॉजीच्या ब्रँचेस आहेत. समजलं. तर त्याच्यामधले आपण तुम्हाला मिनरॉलॉजी आणि पेट्रोलॉजी याच्यावरती ऑलरेडी क्वेश्चन आलेले होते. याची डेफिनेशन लिहा, मिनरॉलॉजी म्हणजे काय, पेट्रोलॉजी म्हणजे काय,
ठीक आहे. तर त्या पद्धतीने तुम्ही प्रॉपर स्टडी करा. तर आपण आता ब्रीफ त्याची डेफिनेशन बघूयात की ॲक्च्युअली फिजिकल जिओलॉजी फर्स्ट ब्रँच घेऊयात आपण. फिजिकल जिओलॉजी म्हणजे नेमकं आपण याच्यामध्ये कशाचा स्टडी करतो. तर तुम्ही बघू शकता, दिस फील्ड स्टडीज द प्रोसेस अँड मटेरियल्स दॅट make up the earth. It includes the examination of minerals, rocks, and the dynamic process shaping the earth's surface such as plate, tectonic, erosion असेल and depositions. म्हणजे फिजिकल जिओलॉजी मध्ये आपण जो काय अर्थ आहे, अर्थचा आपण पूर्ण स्टडी करतो. कशाबद्दल, तर अर्थ सरफेस कसा आहे, त्याचा शेप कसा आहे, त्याचबरोबर जे काय प्लेट्स आहेत, ठीक आहे, जमिनीच्या आतमध्ये काय असतात मित्रांनो, अशा पद्धतीने खूप मोठ्या मोठ्या प्लेट्स असतात. तर त्या प्लेट टेक्टॉनिक प्लेट, ठीक आहे, वेगवेगळ्या प्लेट्स असतात. त्याचा प्रत्येक प्लेटचा शेप हा वेगवेगळा असतो, कधी हॉरिझॉन्टल, वर्टिकल, ठीक आहे. तर त्यात तुम्हाला जिओलॉजी, जर तुम्ही 11वी 12वीमध्ये जे स्टुडंट 12वी करून आले असतील तर त्यांना जिओलॉजी असेल 12वीमध्ये, तर त्यांना थोडं डीपमध्ये माहिती असेल जिओलॉजीबद्दल, ठीक आहे. तर प्लेट्स असतात जमिनीच्या आतमध्ये, खूप मोठ्या मोठ्या प्लेट्स असतात. तर त्याचा स्टडी, ठीक आहे. तर त्याचबरोबर इरोजन कसं होतं, डिपोजिशन कसं होतं, तर या सगळ्यांचा स्टडी हा आपण फिजिकल जिओलॉजीमध्ये करतो. समजलं फिजिकल जिओलॉजीमध्ये आपण काय काय स्टडी करतो. त्याचबरोबर पृथ्वी जी आपली आहे, अर्थ जी आहे, ते कशापासून बनलेली आहे, त्याच्यामध्ये सामग्री कोणकोणते, मिनरल्स कोणकोणते, रॉक्स कोणकोणते आहेत, ठीक आहे. या पूर्ण सगळ्यांचा स्टडी जो आहे तो फिजिकल जिओलॉजीमध्ये केला जातो. नेक्स्ट बघा, जिओमॉर्फॉलॉजी आहे. तर जिओमॉर्फॉलॉजी म्हणजे बघा, जिओमॉर्फॉलॉजी इन्व्हेस्टिगेट द लँडफॉर्म्स अँड द प्रोसेस दॅट क्रिएट अँड मॉडिफाय देम. It examines the earth's surface features including mountain, valley, rivers and coastal landforms. म्हणजे बघा, जिओमॉर्फॉलॉजीमध्ये आपण जे काय पृथ्वीचा जो काय सरफेस आहे आपण स्टडी करतो, त्याच्या प्रोसेसचा, कशा पद्धतीनं तयार झाली, क्रिएट कशा पद्धतीनं झाली, त्याच्यामध्ये कोणकोणते मॉडिफाय होतात अर्थच्या सरफेसवरती, ठीक आहे. त्याचबरोबर जे काय अर्थचे सरफेसवरती जे काय फीचर्स आहेत, मग त्याच्यामध्ये व्हॅली असेल, रिव्हर असेल, ठीक आहे, माउंटन असतील, दऱ्या, खोऱ्या, डोंगर, ठीक आहे. तर त्या पूर्ण सगळ्यांचा स्टडी हा आपण जिओमॉर्फॉलॉजीमध्ये करतो. नेक्स्ट ब्रँच बघा, मिनरलॉजी आहे. मिनरलॉजीमध्ये आपण काय करतो, इट डील्स विथ स्टडी ऑफ फॉर्मेशन, अक्युरन्स, ॲग्रिगेशन, प्रॉपर्टीज अँड यूज ऑफ मिनरल्स. It involves the identification, classification and understanding of the physical and chemical properties of mineral. तर जे काय मिनरल आहेत, मिनरलॉजीमध्ये आपण मॅक्झिमम ह्या मिनरलचा स्टडी करतो. तर त्याचं फॉर्मेशन कसं झालेलं आहे, त्याचं ॲग्रिगेशन, प्रॉपर्टीज काय आहेत त्या मिनरलच्या, ठीक आहे. त्याचबरोबर त्याची आयडेंटिटी काय आहे, क्लासिफिकेशन कसं केलं जातं. तर या पूर्ण फिजिकल आणि केमिकल प्रॉपर्टीज ज्या आहेत मिनरलच्या, तर या पूर्ण स्टडी केल्या जातात कशामध्ये, मिनरलॉजीमध्ये. नेक्स्ट बघा, पेट्रोलॉजी आहे. पेट्रोलॉजी म्हणजे काय असतं, इट डील्स विथ स्टडी ऑफ व्हॅरियस टाईप्स ऑफ रॉक्स. तर पेट्रोलॉजीमध्ये आपण जे काही रॉक्स आहेत, मग त्याचं कॉम्पोजिशन असेल, स्ट्रक्चर असेल, त्याचं स्ट्रक्चर असेल, ठीक आहे, जिओलॉजिकल, जिओग्राफिकल डिस्ट्रीब्युशन असेल, तर त्या पूर्ण रॉक्समध्ये त्याच्यामध्ये इग्नियस रॉक्स असतील, सेडिमेंटरी रॉक्स असतील, मेटामॉर्फिक रॉक्स असतील. तर या 3 मेन टाईप्स आहेत रॉक्सचे. तर या पूर्ण रॉक्सचा आपण याच्यामध्ये स्टडी करतो, कशामध्ये, पेट्रोलॉजीमध्ये. समजलं. नेक्स्ट बघा, हिस्टॉरिकल जिओलॉजी आहे. तर हिस्टॉरिकल जिओलॉजीमध्ये आपण पूर्णपणे हिस्ट्री, जी काय जिओलॉजीची हिस्ट्रिकल जिओलॉजी एक्सप्लोर्स द अर्थ हिस्ट्री, जी काय अर्थची हिस्ट्री आहे, तर त्याचा आपण स्टडी याच्यामध्ये करतो. मग त्याच्यामध्ये खूप साऱ्या गोष्टी इन्क्लुडिंग आहेत. त्याच्यामध्ये डेव्हलपमेंट ऑफ लाईफ सायकल कशी तयार झाली, त्याच्यामध्ये चेंजेस कसे झाले अर्थ सरफेसवरती, ठीक आहे. ओव्हर टाईम खूप टाईम लागतो मित्रांनो चेंजेस व्हायला. तर ते चेंजेस कशा पद्धतीनं झाले, मग त्याच्यामध्ये जे काय पास्ट जिओलॉजिकल इव्हेंट आहेत ते कशा पद्धतीनं होते. तर या पूर्ण सगळ्यांचा म्हणजे एकंदरीत आपण याच्यामध्ये पूर्ण हिस्ट्रीचा, जी काय जिओलॉजी हिस्ट्री आहे त्याचा आपण स्टडी करतो. नेक्स्ट बघा, स्ट्रक्चरल जिओलॉजी. नावातच आहे स्ट्रक्चरल जिओलॉजीमध्ये. स्ट्रक्चरल जिओलॉजी इन्व्हेस्टिगेट द डिफॉर्मेशन ऑफ रॉक्स अँड द अरेंजमेंट ऑफ जिओलॉजिकल स्ट्रक्चर्स लाईक फॉल्ट्स अँड फोल्ड्स. इट हेल्प्स इन अंडरस्टँडिंग द फोर्सेस दॅट शेप द अर्थ क्रस्ट. म्हणजे अर्थ क्रस्ट स्ट्रक्चरल जिओलॉजीमध्ये पूर्ण जे काय अर्थचं जे काय स्ट्रक्चर आहे तर त्याच्याबद्दल आपण माहिती घेतो, त्याचं इन्व्हेस्टिगेशन करतो,
मग त्याच्यामध्ये रॉकचं डिफॉर्मेशन कसं होतं, त्याची काय अरेंजमेंट काय आहे, जिओलॉजिकल स्ट्रक्चर जे आहे, मग त्याच्यामध्ये फोल्ड्स म्हणजे जे काय आर्चच्या खाली वेगवेगळे फोल्ड आपल्याला असे म्हणजे एक जमिनीच्या आतमध्ये सुद्धा वेगवेगळे लेयर्स असतात मित्रांनो, ठीक आहे. तर त्याचा सुद्धा त्यालाच म्हटलं जातं. तर त्याचा पण स्टडी आपण स्ट्रक्चरल जिओलॉजीमध्ये केला जातो. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा अंडरस्टँडिंग द फोर्सेस, ठीक आहे. जे काय फोर्सेस आहेत जे अर्थच्या क्रस्टला, ठीक आहे, शेप देतात, तर त्याचा सुद्धा आपण स्टडी स्ट्रक्चरल जिओलॉजीमध्ये केला जातो. नेक्स्ट बघा इकॉनॉमिक जिओलॉजी आहे. तर जी इकॉनॉमी जनरेट करते, तर ज्या गोष्टीपासून इकॉनॉमी तयार होते तर अशा गोष्टींचा आपण स्टडी हा इकॉनॉमिक जिओलॉजीमध्ये केला जातो. त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता इकॉनॉमिक जिओलॉजी फोकसेस ऑन द अर्थ नॅचरल रिसोर्सेस सच ॲज मिनरल्स असतील, मेटल्स असतील, पेट्रोलियम अँड वॉटर, म्हणजे जमिनीच्या आतमध्ये मिनरल्स आहेत, पेट्रोलियम प्रोडक्ट आहेत, ठीक आहे, डांबर असेल, तार असेल किंवा जे काय खनिज तेल आहेत त्याच्यामध्ये पेट्रोल, डिझेल, वॉटर असेल, तर या सगळ्यांचा स्टडी हा इकॉनॉमिक जिओलॉजीमध्ये केला जातो. त्याचबरोबर त्यांचं जे काय एक्सप्लोरेशन असेल म्हणजे काढण्याची पद्धत किंवा एक्स्ट्रॅक्टिंग, ठीक आहे, ऑफ द रिसोर्सेस, तर या सगळ्यांचा स्टडी, रिसोर्सेस कसे फाइंड आउट करणे, त्याचं एक्स्ट्रॅक्शन कसं करणं, ते बाहेर कसे काढणे, ठीक आहे, तर या सगळ्यांचा स्टडी जो आहे फॉर इकॉनॉमिक पर्पजेस, तर त्याच्यामध्ये इकॉनॉमिक जिओलॉजीमध्ये केला जातो. समजलं. नेक्स्ट बघा इंजिनिअरिंग जिओलॉजी आहे. इंजिनिअरिंग जिओलॉजीमध्ये आपण कशाचा स्टडी करतो, इंजिनिअरिंग जिओलॉजी assesses the geological condition and potential hazards in relation to construction project. It helps in designing structure that can withstand geological challenges like landslide, earthquake and ground सबसिडेंट्स. म्हणजे बघा इंजिनिअरिंग जिओलॉजीमध्ये आपण एखादं कन्स्ट्रक्शन, आपलं एखादं खूप उंच बिल्डिंग आहे किंवा ब्रिज आहे किंवा अर्थ डॅम, आपला कोणता तरी डॅम असेल, तर ते जे काय कन्स्ट्रक्शन प्रोजेक्ट्स आहेत तर त्याच्यासाठी आपण डिझाईनचा स्टडी करतो. मग त्याच्यामध्ये स्ट्रक्चर कसं आहे, ठीक आहे, जे काय आपल्या कन्स्ट्रक्शन प्रोजेक्टच्या जवळ कोणती लँडस्लाईड होऊ शकते का किंवा अर्थक्वेक होऊ शकतो का, ठीक आहे, तर त्याचा इफेक्ट त्या स्ट्रक्चरवरती काय होतो, काय होऊ नये, ठीक आहे. तर जे काही जिओलॉजिकल कंडिशन्स आहेत त्या पर्टिक्युलर एरियामध्ये जिथं आपलं कन्स्ट्रक्शन प्रोजेक्ट आहे, तर तिथला पूर्णपणे ग्राउंडचा स्टडी करतो. कशामध्ये, इंजिनिअरिंग जिओलॉजीमध्ये. समजलं. नेक्स्ट बघा जिओ इन्फॉर्मेटिक्स. म्हणजे जिओ इन्फॉर्मेटिक्समध्ये बघा जिओ इन्फॉर्मेटिक्स इन्व्हॉल्व्स द यूज ऑफ टेक्नॉलॉजी सच ॲज जिओग्राफिक इन्फॉर्मेशन सिस्टीम, GIS आपण ज्याला म्हणतो, त्याचबरोबर रिमोट सेन्सिंग असेल, टू कलेक्ट, ॲनालाइज अँड इंटरप्रेट स्पेशल डाटा related to the earth surface. It plays a crucial role in mapping, monitoring and managing geological information. म्हणजे जे काय GIS, ठीक आहे, जिओग्राफिक इन्फॉर्मेशन सिस्टीम आहे, रिमोट सेन्सिंग आहे, तर या सगळ्यांच्या गोष्टीचा आपण यूज करतो कशासाठी, तर जे काय अर्थ सरफेस आहे किंवा जे काय आपण मॅपिंगचा जे काय रोल असतो किंवा मॅप बनवण्यासाठी, त्याचं मॉनिटरिंग करण्यासाठी, तर याच्यामध्ये पूर्ण जिओ इन्फॉर्मेशनचा किंवा जिओ इन्फॉर्मेटिक्सचा यूज केला जातो. ठीक आहे. जिओ इन्फॉर्मेटिक्समध्ये आपण मॅक्झिमम हा जिओग्राफिक इन्फॉर्मेशन सिस्टीम GIS आणि रिमोट सेन्सिंग याचा स्टडी केला जातो. तर अशा पद्धतीनं ह्या पूर्ण ब्रँचेस इथे डिस्कस करून झालेल्या आहेत आणि 1.1.2 जो आहे डिफरंट ब्रँचेस ऑफ जिओलॉजी हा पण पॉईंट इथे पूर्णपणे कंप्लीट झालेला आहे. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण जो नेक्स्ट पॉईंट आहे इम्पॉर्टन्स ऑफ जिओलॉजी फॉर सिव्हिल इंजिनिअरिंग स्ट्रक्चर तो आपण बघूयात. तर भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये.